गोपाळ कृष्ण गोखले यांचे आर्थिक विचार यामध्ये सार्वजनिक खर्च हा मुद्दा आपण बघणार आहे. भारतामध्ये वित्तीय सुधारणा घडवून आणण्याबाबत 1895 मध्ये वेबले कमिशनची नियुक्ती झाली आणि या कमिशनने ज्या 4 गैर सरकारी व्यक्तींची बाजू विचारात घेतली त्यात गोखलेंचा समावेश होता. त्यांनी मांडलेले विचार भारताच्या सार्वजनिक खर्चाच्या संदर्भात अतिशय परखड आणि महत्त्वाचे मानायला हवेत. सार्वजनिक खर्चातील वाढीची प्रवृत्ती सर्वच देशामध्ये असून त्यामध्ये तत्वतः काही गैर नाही असे गोखले यांचे मत होते. पण भारताबाबत मात्र अगदी वेगळे असलेले चित्र त्यांनी त्या कमिशन समोर मांडलेले होतं. इतर देशांमध्ये वाढत्या खर्चामुळे आपल्या संसाधनाचं शोषण ब्रिटिश करत होते. कर्जबाजारीपणा वाढला होता आणि भौतिक प्रगती जी आहे ती माघारली होती. खर्चाचा हा वाढता भार भारतीयांना असह्य होता आणि या पद्धतीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची कल्पना मांडताना गोखलेंनी त्याची अधिक गंभीर अशी नैतिक बाजू त्या कमिशन समोर मांडली. त्यावेळी त्यांनी वापरलेले जे शब्द होते त्यांच्या परखडपणाचे आणि प्रखर राष्ट्रवादाचे द्योतक आहे. त्यांच्या शब्दात त्यांनी असं म्हटलं, या प्रणालीमध्ये भारतीयांचा व्यक्तिमत्व विकास अवरोधित करण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. आम्ही आयुष्यभर कमीपणाच्या भावनेने जगावे आणि वर्तमान प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्यामधील लायक लोकांनी झुकावे अशी ही पद्धत होती. ग्लडस्टन, नेल्सन किंवा मग वेलिंग्टन होण्याची इच्छा असलेल्या इटन किंवा मग हॅरोच्या विद्यार्थ्याला जी संधी मिळते ती आम्हाला नाकारण्यात आली आहे. आमचे निकष, आमचे पौरुष जी उंची गाठू शकते तिथपर्यंत जाण्याची शक्ती या प्रणालीने खच्ची केली आहे. उपयोग न झाल्यामुळे आमचे प्रशासकीय व इतर गुण लुप्त होत जातील आणि शेवटी आमच्याच देशात आम्ही केवळ ढोर मेहनत करणारे मजूर म्हणून राहू. आर्थिक घटनांचा नैतिक बाजूशी संबंध जोडण्याचे हे कौशल्य आणि या शब्दामध्ये बाजू मांडण्याचे धैर्य जे आहे ते असामान्य म्हणायला हवे. म्हणजे त्यांनी मांडलेलं म्हणणं जे आहे ते खरंच असामान्य होतं. संरक्षण व्ययविषयक म्हणजे संरक्षणावरती जो खर्च केला जातो त्याबद्दल त्यांचं काय मत होतं, तर श्री गोखले यांनी 1875 ते 1909 या कालावधीमध्ये सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च यातील वार्षिक वाढीचा अभ्यास करून तुलनात्मक आकडे जे आहे ते समोर ठेवलेले होते. सुरुवातीला उत्पन्नातील वार्षिक वाढ जी आहे ती 1.25% तर खर्चातील वाढ मात्र 0.5% होती. पुढे मग ती समान झाल्याचं दिसतं, म्हणजे प्रत्येकी 1.5%. तर 1901 ते 1909 या कालावधीमध्ये उत्पन्न 2.0 प्रतिशतने किंवा तेवढ्या टक्केवारीने ते वाढलेलं होतं आणि खर्चाची वाढ मात्र 5.0% होती आणि ही अवास्तव वाढ विचारात घेतली आणि त्यांनी मितव्ययतेची त्यावेळेस शिफारस केलेली होती. मग याबाबत त्यांचा मुख्य भर जो आहे तो सैनिकी खर्चावर होता, कारण विकास खर्चात विशेष वाढ न होता सार्वजनिक खर्चाचे आकडे फुगण्याचे एकमेव जे कारण होतं तेच होतं ब्रिटिश सरकारने आशिया खंडात ज्या सैनिकी जबाबदाऱ्या अंगावरती घेतलेल्या होत्या त्यांचा भूर्दंड जो आहे तो भारतीय लोकांना कराच्या स्वरूपाने सहन करावा लागत होता. आशिया खंडात आपले साम्राज्य वाढवण्यासाठी चाललेल्या स्पर्धेत भारतीय संपत्ती उपयोगात आणली जात होती. श्री गोखले यांनी इंग्रजांच्या या धोरणाला कडाडून विरोध केला, कारण सैनिकी खर्च ज्याचा भारताच्या प्रत्यक्षपणे काही संबंध नव्हता कमी करताच कर कमी करून विकास खर्च वाढवणे शक्य होईल. म्हणजे सैन्यावरील खर्च जो आहे तो कमी करावा असं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे विकास खर्च वाढवणे शक्य होईल याची त्यांना खात्री होती. आता अंदाजपत्रकीय अधिक्याचा जो प्रश्न आहे त्या काळात सरकारच्या अंदाजपत्रकात वर्षानुवर्ष अधिक्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. वस्तुतः कराची पातळी अतिशय उच्च असल्यामुळे रुपयाचे मूल्य कृत्रिमरित्या चढवलेलं असल्यामुळे हे अधिक्य आपल्याला दिसत होतं. परंतु ब्रिटिशांनी याचा अर्थ असा लावला होता की देशात सुबत्ता वाढत आहे आणि यामुळे विसंगती दाखवण्याचं काम किंवा यामागची जी काही विसंगती होती ती दाखवण्याचं काम श्री गोखले यांनी केलं. त्यांचं म्हणणं असं होतं, लोकांजवळ जेवढे वसूल करायला हवे त्यापेक्षा जास्त पैसे घेतल्यामुळे हे अधिक्य दिसतं. भारताची आयात सतत वाढत होती आणि याचा अर्थ येथील सुबत्ता आणि क्रयशक्ती वाढली असा नसून स्थानिक उद्योगांना विस्थापित करण्याचा तो एक प्रयत्न होता. म्हणूनच हजारो विणकर आपला परंपरागत धंदा सोडून भूमिहीन मजूर व्हायला बाध्य झालेले होते. म्हणून लोकांचे शोषण करून निर्माण होणारे अधिक्य हे खरे नाहीये. सामान्यतः जे अधिक्य उरत असेल ते कल्याणकारी कामांवर खर्च व्हायला हवे, कारण देशाची आर्थिक प्रगती आणि वित्तीय धोरण यांचा घनिष्ठ संबंध असतो. प्रत्यक्षात मात्र ब्रिटिश सरकार या अधिकाचा उपयोग सैनिकी योजना, अतिरिक्त अस्थापना व्यय आणि युरोपीय कर्मचाऱ्यांना जादा पगार आणि पेन्शन यासाठी करत होते आणि याचा भार वाढत्या कराच्या रूपाने भारतीय नागरिक सहन करत होता.